राजा चल बोला फ्री ठो डायरेक्ट आता रोमत लावितच चालले ते बघा. ह्या साईडला उरसळीचं टॅकूड आहे. ह्याच्यावर भीती वाटायची आम्हाला जायला, एवढं उंच आहे ते टॅकूड. पण जायचो आम्ही पहिली गुरवाळायला त्या साईडला. ह्याच्या पलीकडं तोरणीचं पाणी म्हणून आहे, उन्हाळ्यात पाणी असायचं. आम्ही आजोबाबरोबर पाण्याला यायचो. कल्याणला यायचं तर ह्या दारांनी सरळ ह्या दारादारांनी आम्ही इकडं खाली उतरायचो. दाराने खाली असं दाराने यायचो आणि ह्या डोंगराच्या पलीकडं खाली उतरायचो. मग इकडं कल्याण ह्या समोरच्या रांगा दिसतात तिथं हे होतं. चल आधी चला मागून येतील काय. चल या चल चल. अरे आता किती वेळ झालाय तुम्हाला. चला ठरलं बोला खरी रे. ठो हो का ठो चला. चल काय एवढे जनावरं काय पण दिसली असती त्या टायमिंगची, पण ह्याच्यामुळं नाही दिसत आता. लय झाडे आणि हे झालं कटान दुखाला. चला अजूनही त्यांची इच्छा आहे ना घरी जायची. बघा काही सरतेतच माग. चल आलोय आपण निम्म्या डोंगरात खाली. या राज चल आळंदी आळंदी. पहिलं गवारी असायची बारके अशा पुरी बिरी शाळेत न जाता आमच्या फाडीतल्या त्यावेळेला पुरी असले फुलांचे गजरे बनवायचे. रोज दिवसभर त्यांना येडतेच पांढरी फुलं. फुलली की एकदा झालं चालू त्यांचं. दुसरं एक हे ह्याला मर असं रानात आलं की हे वाटतं एकदम. हा का अशी फुलं आहेत बारके बारके. चल हा दे हे का मित्र. आता मी उकरत नाही. हे बघा हिलुंड्याचा येल आहे हेलुंडा. त्याला खाली असं गोल रताळगत कांदा असतो, शेम रताळा, पण हे जरा सालीला जाड असतो थोडा. हे हिलुंड्याचा येल आहे. हे बघा इथे हा हिलुंडा आहे. आणि हे जे दिसते बारीक बारीक हे बघा, हे जे व्हिडिओमध्ये मी उपटून दाखवतोय त्याला रानमुखणी म्हणतात. ओढदागत बारीक बारीक शेंगा येतात त्याला. ते शेंगा आल्यावर आपण बघू. उडीदच रान उडीद त्याला म्हणायचं. हे बघा लगेच दुसरीकडं चल आळंदी खरतुडी आहे इथं. हे बघा का इथं खरतुडी. हे बघा हे बघा ही खरतुडी. याला सैत उपटली मी. हे खायला असं मस्त ते हे लागतं त्याचं. हे बघा ही खरतुडी आहे. आता हिलुंडा खाली काढून तुम्हाला दाखवायला लाकूड चांगलं असलं तर बघू. एकाच जागेवर सापडले आपल्याला दोन्ही पण. मोबाईलमुळं आपल्याला ते काढता येणार नाही. हिलुंडा खाली असतो लय. हा मला पहिलं काय येड होतं. हिलुंडा खरतुड्या हे बघा हे बघा ह्याला हिलुंडा म्हणतात. हे बघा
एक खरतुडी आणि एक हेलुंडा. हो काय असे दोन्ही सापडले मला ते. हो का हे हा हेलुंडा आहे. हा हो का हा हेलुंडा आहे आणि ही खरतुडी आहे. आणि हे त्याचं हा खरतुडीचा येईल. हो का हा खंड काढला आहे आपण, दिसते हातात ते. हे खरतुडीचा येईल आहे. आणि हे बघा हा दगडावर ठेवून दाखवते. बघा हा हेलुंडा आहे. हेलुंडाचा येईल आहे. हे का हा हेलुंडा आहे. हो हेलुंडा तिथे एक आहे. पण ठीक आहे आता जर रात्र झाली बघू आपण परत कधीतरी. मला उशीर होतोय. चला आळंदी गेलीत काही दांडानी खाली. आता रानात आहे. हो का इकडं हेलुंडा आहेत. हो का हे इथं खोबरदोड्याचा वेल आहे. ह्याला असं खोबरदोडे येतात. खायला लय भारी असतं. रानात आम्ही खायचो पहिले आणि आत्ता बी खातो. ते आल्यानंतर हे बघा इथं एक चांगलं आहे खोबरदोड्याचं. पण अजून ते फळं नाही लागली, त्याला फळं नाही लागलेली. हो का इथे एक खरतुडीचं आहे. ही पोकळ जाग्यात आहे, मी काढतोच. हे का हे खरतुड्या गावल्या 2. एक हेलुंडा. चला मस्त वाटतं रानात हे असं खायला. ह्याला इथं एक आहे. आता उद्या काय करतो, गायाने ह्याला आलो की खुरपा आणायचा. नाही तर मग कोयत्यानी चांगली अशी पारीगत एखाद्या लाकडाला हे काढायची. पहिले आम्ही काढायचो पोशरच्या लाकडाची. आणि त्याचे ते खरतुड्या हेलुंड उकरायला हे बनवायचं. खाली त्याला चोच काढायची चांगली. इथे आंबा आहे लय उन्हाळ्यात. त्याच्या आंब्याच्या टायमिंगला हो इथे एक खरतुडीचा येईल. आंब्याच्या टायमिंगला हा आंब्याला आंबे येतात तेवढे, पण वाण्याला इकडं काहीच ठेवत नाही. हे काय ठेवत नाहीत. चला आता शिवारात अंधार पडायला लागलाय. पूर्वी लोक आमचे आजी आजोबाशी बारकांली गावारी असायचो आम्ही. गुरं घेऊन यायला लागलो की आमचा आजा कुठंतरी दारावर येऊन बसायचा. पोरांना कुठं रानात वाघ आडवं होईल, गायावाल्यांना सारखे आवाज देत राहायचे संध्याकाळचा टायमिंग झाला की. आणि हा खरं तर हा सीजन नाचण्या लावायचा. नाचणी वरे डोंगरच्या डोंगर करायचे पूर्वी. चल आता कसला उतार आहे खाली. हे का हेलुंड खरतुडे. आता अजून काय बघायचे आपल्याला, दाखवतो. खाली बात लावण्या चालू आहे, दिसतंय सगळं. चल चला रे. आता पोहा वाजवता येतोय पण तो नाही आपल्याकडं. लय आवड मला पोहायची. मी पहिल्यापासून घोंगडी, पोहा गाळ्यात आणि हे. चल काळू चल ठेवू आळंदी. हे बघा हे हिरुंड खरतुडे मी उकारले ना, त्याच्यासाठी हे बघा डुकरांनी कसं उकरून खाल्लेलं आहे इकडून. हे बघा केवढले खड्डे केलेत. त्यांचं खाद्यच ते बघा हे डुकराचं रानातलं आहे. आता ह्या काय खाल्लं आहे इथलं, हे बघा शेंडवालाचा आळा. शेंडवल खाला आहे, शेंडवालाचा आळा आहे. ते शेंडवलाच्या खाली कांदा असतो चिकट, मोठे कांदा असतात ते खात्यात. त्याच्यामुळं शेंडवलाची जास्त हे झाली, संख्या कमी झाली. बुडाले रानातले लय प्रचंड डुकर आहेत. चला ठीक आहे, बघू आता रात्र झाली. चला खाली आता बघू परत उद्या. आता खाली गेल्यावर हे बघा खाली गावापाशी जायचे वेळ होतोय.